गाईज, वेलकम टू SK यूट्यूब चॅनल. हे आमचे दाजी बघा. तर आज आमच्या आजीचा वाढदिवस आहे. 80वा वाढदिवस आहे तिचा. त्याच्यामुळे आज आम्ही तिचा वाढदिवस करणार आहे. आणि आत्ता वाजले 4:30. जेवणाची तयारी वगैरे चालू आहे. अजून डेकोरेशन व्हायचंय. डेकोरेशनवाला आला होता, आता बहुतेक तो त्याचं अर्ध सामान आणायला परत गेलाय. बाय द वे, ही माझी येडी बहीण आणि हा आमचा धुंदुन. धुंदुन बब्बू काय म्हणतोय? धुंदुन शोना. तर हा आमचा धुंदुन. अजून मला खूप काय माहित. मला अजून आयब्रोज करायचे, पार्लर मध्ये जायचंय, माझा ब्लाऊज आणायचा आहे, माझी साडी आणायची आहे. तो सो मला जायचंय पिरंगुटला. आणि ही बघा पारुशी आंघोळ वगैरे करायचा काय पत्ता नाही, नुसतं जिथं तिथं शो. सकाळीच नॉनसेन्स, तू झोपा काढत होतीस. ओके गाईज सिक्रेट, हिने आंघोळ नाही केलेली. आणि हे बघा कसा माझा स्नॅप काढतात. आता आम्ही चाललोय. आमचं सगळं आणायला. तर गाईज आता मी चालली आहे माझा ब्लाऊज आणायला, परत माझी साडी आणायला. सो वेट अँड वॉच. आमचे मामा. हॅपी न्यू इयर. सेम टू यू. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आता मी काय बोलू? तू बी म्हण हॅपी न्यू इयर. मला नाही येत बोलायचं. सेम टू यू. सेम टू यू. सेम मन मी शिकवते. सेम टू यू. हा. आता माझी आली आहे मामी. मी तुम्हाला आमची मामी दाखवते, तसं पण तुम्ही बघितलीच असं आमची मामी आणि तिचे गोडगड पोरं. हे आमच्या मामी. हॅपी न्यू इयर मामी. हॅपी न्यू इयर. काय अर्श ना? हॅपी न्यू इयर अर्श. हॅपी न्यू इयर. मी तुझी दीदी कुठून झाले? मी तुझ्या आत्याची पोरगी आहे. मी कोण म्हणलं तुला मी दीदी आहे? सो गाईज आता आमची तयारी हळूहळू चालली आहे. हे आमचे मामा तर नुसतं पोटावरती पडलेले आहेत. त्यांचं खाऊन बिऊन झालेलं आहे. तुम्हाला भूत बघायचं का? ही आमची सवी. बघा ही आमची सवी. हाय. काय हाय काय अगं पिवळं पिवळं तोंडाला सगळं लावले. सो गाईज आता व्हॉट्स रॉंग विथ यू मिस्टर रोहित कांबळे? ते इथलं म्हणते जंगली महाराज रोडचं डेक्कन कॉर्नर नाही. हॅपी न्यू इयर. संभाजी महाराज पुतळा आहे तिथलं म्हणते. म्हणजे ते गरवारीचं चौक. अशाच पद्धतीने आमची डेकोरेशनची तयारी अशा पद्धतीची चालली आहे. डेकोरेशन तिकडे येणार आहे आणि हा रोहन हा डेकोरेशन करतोय. आणि ही आमची म्हातारी. हा आमचा गंड. यांचं डेकोरेशन आम्ही घेतलंय. आणि ही आमची जेवणाची तयारी. आता मी साडी घातलेली आहे. आता करायचा आहे आमचा मेकअप. बघा हे बरं कसं उत्तानं पडले. जानू तू कधी आवडतीयस का गो? तर आता आम्ही रेडी झालोय. आमची मम्मी बाळ किती सुंदर दिसते का? माझं बाळ लय छान दिसते. छान दिसते का माझी बाबा? ही माझी मावशी आणि ही माझ्या मावशीची मुलगी, माझी मावस बहीण. ही माझी आत्तू, ही माझी दीदी. गावाचं तयार झालं पण हिचं अजून तयार व्हायला. माझी लाडकी मावशी बघू शकता तुम्ही. ही 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 ही. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. कोण आहे? मैत्रीण आहे. ब्लॉग करतेत मी. बघा किती सुंदर छान दिसते. बघा बघा. आणि ही माझी आत्ते बहीण. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर वहिनी. या माझ्या बहिणी. ही आमची मायरा. हॅपी न्यू इयर. अनु. हा
जानू बघा, याला तर काय तयार व्हायचं काय नाही, नुसता फोन पाहिजे. दात कुठे गेला तुझा? कसं काय? माय गॉड, सिरियसली? हा नाही, ती कोणाचा मुलगा आहे? हा निकिता ताईचा मुलगा, म्हणजे माझ्या मम्मीच्या फ्रेंडचा मुलगा. तू शौर्य कोणाचा मुलगा? कोण आहे आशा? माझ्या मम्मीच्या मैत्रीचा मुलगा, बरोबर? राईट. हा याचा सक्का भाऊ, निकिता काकूचा मुलगा. हॅपी न्यू इयर बिंबाव. हॅपी न्यू इयर. आणि ही आमची सगळी मंडळी. आणि हे माझ्या आजीचे मोठे भाऊ आहेत, आमचे अण्णा आहेत, आणि ह्यांची बायको, ह्यांची सौभाग्यवती. ह्यांचं मला नाव नाही घेऊ वाटत कारण की त्या खूप मोठ्या आहेत आणि ह्या मला खूप आवडतात. ह्या माझ्या आजी आहेत. कुठे गेलं तोंड? ह्या माझ्या आजी आहेत आणि ह्यो माझा माम. हॅपी न्यू इयर. हॅपी बर्थडे. लेकी सारख्या ताराबाई आणि सरूबाई लेकी सारख्या वागवण्याचं त्या बिचाऱ्याने काम केलं. ते कधी दुखवलं नाही. या ठिकाणी असताना त्यावेळेस साधारण पायी दारवणे सकाळी 9 नाही वाजलं तर आम्ही पायी यायचो मळ्यातून पाय वाट. आणि अशा अवस्थेत त्यांनी दिवस काढण्याचं शेवटी शंकर खराची बदली जोधपूरला झाली. ते कुठे आपल्याला माहीत नाही. जोधपूरला 63 साली मला वाटतं पहिली मुलगी तुला तिकडंच झालेली जोधपूरला 63 साली. आणि युद्ध सुरू झालं. त्यावेळेस चीनचं आणि युद्ध सुरू झालं होतं. 93 का किती गोळे तिथं त्या जोधपूरच्या दवाखान्यावर आणि याच्यावर पडले गेले त्या परिसरात. त्याच्यातले 3 गोळे फुटले होते. काश्मीरला शंकर खरात त्यांच्या सैन्यामध्ये आणि त्या सगळ्यांच्या सैन्यांच्या मंडळी तिथं गावाला त्या ठिकाणी राहायला. काय करायचं? मला पत्र आलं कुठल्या परिस्थितीत मला न्याय राहील. आता पुन्हा माहिती नाही तर कुठं बघायचं आहे. पैसा जवळ नाही. मग बैलजोडी काय काढली आणि बैलजोडी एकायला काढली. उद्याचं बैल घेऊन जायचं बाजारावर तर औचित तिकून पत्र आलं की आमची सगळ्या फॅमिल्या ज्या आहेत त्याच्या घरी पुण्यामध्ये पाठवून देणार आहे, ज्या ज्या भागात आहेत ती. आणि अशा पद्धतीने शेवटी पुण्यात यावं लागतं. शंकर खरात इकडं मंडळी इकडं. त्यावेळेस ती तानेपोट घेऊन इकडं आली आणि बरेच दिवस मग शंकर तुकडा आल्यानंतर दारोली गावामध्ये जवळजवळ व 1.5 वर्षाचा काळ त्या दोन्ही उपवासांनी काढला. आणि मग पुण्यामध्ये गेल्यावर सर्व्हिसला लागली. आता ते जर काही गोष्टी सांगायच्या म्हटल्या त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई यांना अभिवादन करून आज सर्व आत्या यांचा 80वा वाढदिवस. त्यांनी खडतर प्रवासातून इथपर्यंत आल्या. त्यांचा मुलगा आणि सून तरुण वयात गेले, नातवंड सांभाळली. आजपर्यंत त्यांनी जे जीवन काढलं ते जीवन सार्थकी लागो, अजून 100 वर्षापर्यंत जगो एवढी शुभेच्छा देते लवळे ग्रामपंचायततर्फे आणि केदारी परिवारातर्फे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. आला तर माझा फोटो सो अशाच पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे. सगळा बड्डे एकदम व्यवस्थित पार पाडलेला आहे. आणि आमचं डेकोरेशन होतं. डेकोरेशन पण छान झालं होतं आणि केक थोडासा बकवास होता पण तरी पण यांना आम्ही डेकोरेशन दिलं होतं. तर गाईज अशा पद्धतीने आपला ब्लॉग संपलेला आहे. आमच्या आजीचा बर्थडे पण एकदम चांगल्या रीतीने पार पडलेला आहे.
आता 12 वाजल्यावरती माझ्या मम्मी बाप्पाच्या लग्नाचा बर्थडे. लय झोप आली पण तरी पण अजून झोप मला हे करायची ते कंट्रोल करायची. सो तुम्ही अजून पुढे बघत राहा आमच्या मम्मीचा बर्थडे कसा होतोय. ओके गाईज. क्लॅप 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 क्लॅप. फोटो काढते ना तू. एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानो संजय बाबू. तर आता फायनली आमच्या आजीचा बर्थडे संपलेला आहे आणि आता सगळं डेकोरेशन वगैरे सगळं काढलंय. हा पसारा बघा. हाय मायरा. हाय बेबी. हाय बेबी. तर अशा प्रकारे सगळं सुमसाम झालेलं आहे आणि आता इथं डेकोरेशन केलं होतं. हे आमचं घर. इथं आम्ही केला होता बर्थडे. इथं केलं होतं डेकोरेशन. सगळं काढलं तर किती मोकळं किती असं दिवाळी सारखी वाईब वाटते ना. बघा लाइटिंग काढल्यावरती मग सुनच वाटल. हा तर अशाच पद्धतीने आमच्या आईचा बर्थडे फायनली सगळा व्यवस्थित पार पडलेला आहे. डेकोरेशन 1 नंबर होतं. 1 नंबर. खूप आवडलं. आणि हे आमची बघू शकता दारातून किती सुंदर असं दिसतंय. आणि काही पाहुणे गेले काही पाहुणे राहिलेत. तर जे राहिलेत ते मी तुम्हाला दाखवते. हे आमच्या मामी ह्या राहिल्यात. ही जानू त्यांची पोरगी ती राहिली. हे मामाचं तर काहीच नाही नुसतं खाऊन पिऊन असं उताना पाडायचं. मामा ओ मामा झोपले. हो सिरियसली. चंद्र. हाय. आणि आपण आजीचा जरा फीडबॅक घेऊ. आई तुला बर्थडे कसा वाटला. तुझे 2 शब्द. छान वाटले. छान वाटलं. सगळ्यांमध्ये हवा झाली का नाही तुझी. अख्ख्या गावात कोणाचा बर्थडे झाला नाही तुझा बर्थडे झालाय बरोबर का नाही. मग तुला कसं वाटतंय. मला छान वाटली. तुझं मन प्रसन्न झालं का नाही. झाले की कापड बदलो का माझ्या अंगाला म्हणलं जातं वाटतं दवाखान्यात. टन 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 उडत होती. मम्मी तुला कसं वाटलं तुझ्या सासूबाईच्या बर्थडेच्या दिवशी. मला एकदम छान वाटलं. हे तुला कसं वाटलं. माझं जरा मन नाराज झालेलं आहे का. कारण माझ्या आजीने माझ्यासोबत फोटो जगासोबत फोटो काढला माझ्यासोबत फोटो नाही काढला म्हणून म्हणले नाराज. सगळ्यांना केक चालला बस. उडून गेली. मला बळबळ इकडे बघा त्याला तुम्ही. सावधान. ही आमची मेघाताई. हाय. ही माझी आत्या. ही माझी थोरली आत्या आणि ही माझ्या आत्याच्या मुलाची बायको माझ्या बहिणी. आणि हे आमचे दाजी कसे झोपलेत. आमचं धनधन बी झोपला मग बॉ. तर आता ब्लॉग आपण बंद करू. बस झालं आजच्या दिवसापुरतं. आणि आमची दंती भिकारड्यागत परत एकदा खाताना बघा. या पोरीची 4थी वेळ जेवायची. माय गॉड. बट इट्स ओके गाईज. बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड कॉमेंट करा गाईज. बाय. श्रद्धे सांग ना आपल्या फॅन फॉलोइंगला. गाईज सबस्क्राईब ओके सबस्क्राईब ओके. आय डोंट नो. अशाच पद्धतीने मी पण जेवण घेते आणि माझ्या दिवसाचा एंड करते. ओके बाय गाईज.